वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आशा करते की कालचा व्हिडिओ तुम्हाला खूप छान असा आवडला असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी ट्रायही केली असेल. आज एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. अतिशय साधी, सिंपल, खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. दिसायला जेवढी भन्नाट दिसते तेवढी बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी लागते. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये ही तयार होते. खूप जास्त असा वेळ असा लागत नाही. अतिशय कमी वेळामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. मस्त झटपट झक्कास लागते. मोजून फक्त 10च मिनिटे लागतात तयार होण्यासाठी. खायला तुम्ही एनी टाईम कधीही खाऊ शकता. एकदाच बनवून पाहिजे त्यावेळेलाही खाऊ शकता. स्टोअरही करू शकता. चला तर मग झटपट रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी 4 मीडियम साईजचे बटाटे किसणीने छान किसून घेतले आहेत आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि जितकं मला यातलं पाणी निथळून काढता येईल तितकं मी यातलं पाणी निथळून काढलं आहे आणि बटाटा मला जितका सुक्का करून घेता येईल तितका मी बटाटा सुक्का करून घेतला आहे. कमीत कमी 4 तरी पाण्याने मी हा बटाटा स्वच्छ किसून धुवून घेतलेला आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी कट केल्या आहेत आणि त्या या बटाट्यामध्ये ॲड केल्या आहेत. खूप जास्त आपल्याला साहित्य लागत नाही. खूप मोजकं असं साहित्य लागतं. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ आणि मिरची हे फक्त 2च पदार्थ ॲड केले आहेत. आता तिसरा आणि शेवटचा पदार्थ ते म्हणजे तो पदार्थ म्हणजे भाजणीचे पीठ. त्या दिवशी आपण भाजणीचे धिरडे कसे करायचे हे पाहिलं होतं. आता तीच भाजणी थोडीशी शिल्लक राहिली होती. फक्त आणि फक्त 2 चमचे एवढीच भाजणी शिल्लक होती. तर ती हे या पिठामध्ये मी टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे या भाजणीमध्ये छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व ह्या बटाट्यांना हे भाजणीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता आपल्याला यामध्ये कुठलाही पदार्थ ॲड करायचा नाही. हे 3च पदार्थ आपल्याला यामध्ये ॲड करायचे होते. हे पीठ जे आहे ते आपण हलकंसं बाइंडिंगसाठी वापरलेलं आहे. बाकी यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही. तुम्हाला जर असं वाटलं की कोथिंबीर वगैरे घालायची आहे तर तुम्ही घालू शकता. आणि मस्तपैकी एक-एक गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे मंचुरियनचे गोळे बनवून घेतो तसे याचे आपल्याला छान गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी हलकंसं पीठ हातावरती घेऊन एक गोळा तयार होतो का नाही हे पाहिलेलं आहे आणि आता आपल्याला परत मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. साधारणपणे एक गोळा तयार करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ पुरेसा असतो. बाइंडिंग खूप छान येतं पिठाला याने. त्यामुळे हे गोळे तर तयार करून घ्यायला खूप असा प्रॉब्लेम काही राहत नाही. मस्त असे हे गोळे तयार होतात. बटाट्यामध्ये जर पाणी एक्स्ट्रा राहिले, तर मग थोडीशी अडचण येते. म्हणून आपण बटाटा जो आहे तो खूप घट्टसर असा पिळून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये पाणी शिल्लक राहत नाही. वरून आपण जे मीठ ॲड करतो, त्याने हलकसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यामध्येच आपले हे बॉल्स जे आहेत, ते मस्त असे छान तयार करून होतात. तर एक-एक करून आपल्याला सर्व बॉल्स जे आहेत किंवा सर्व गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. अगदी आपण बटाटा वडा करतो, तसे हे गोळे तयार होतात. 4 बटाटे मी या ठिकाणी वापरले होते. तर 4 बटाट्यापासून माझे एवढे एवढे गोळे तयार करून झाले आहेत. आता या ठिकाणी मी आप्पे पात्र घेतलं आहे. आप्पे पात्र छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही हे बॉल्स किंवा हे गोळे मस्तपैकी आपण वडा जसं तळून घेतो तसं तळून घेतलं तरी चालेल. पण या ठिकाणी मला कमी तेलाचा वापर करायचा होता म्हणून मी आप्पे पात्र घेतलं आणि मस्त आपण याला आप्पे पात्रामध्ये फ्राय करून घेणार आहोत. हे जर तुम्ही तेलामध्ये तळून घेतले तरीही चालतं. पण सणासुदीच्या दिवसांमध्ये खूप जास्त तेलकट खाण्याची इच्छा होत नाही. म्हणून मी याला आप्पे पात्रामध्ये मस्त असं हलकंसं फ्राय करून घेणार आहे. सर्व बॉल्स आपण आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे आणि मस्तपैकी याला 1 ते 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. असे केल्याने जे आपण बॉल्स बनवले आहेत ते आतूनही थोडेसे छान असे क्रिस्पी होऊन जातात. वरून आता आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. तर आपल्याला असं वाटलं की हे छान असे निघत आहेत, तर आपण त्याला पलटायचं आहे किंवा जर असं वाटलं की नाही ते खाली चिकटल्यासारखे होत आहेत, तर मग आपल्याला याला हलकंसं परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावलं की ते अलगद निघतात. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. मला जास्त तेलकट आवडत नाही म्हणून मी म्हणत आहे. तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही डायरेक्ट याला डीप फ्रायही करू शकता. खूप मस्त असे हे डीप फ्राय होतात. डीप फ्राय झाल्यानंतर आणखीनच ते छान कुरकुरीत असे होतात. पण फक्त जेव्हा तुम्हाला याला डीप फ्राय करायचं आहे, तेव्हा जे तेल आहे ते छान कडकडीत असं गरम करून घ्या. त्यामध्ये हे बॉल्स सोडा आणि त्यानंतर जी गॅसची जी फ्लेम आहे ती हलकीशी कमी करा. म्हणजे हे आतूनही खूप छान मस्त असे शेकले जातील. आता एक साईड आपली याची खूप छान अशी शेकली गेली आहे. आता आपल्याला दुसरी साईड जी आहे ती मस्त अशी क्रिस्पी भाजून घ्यायची आहे. तर याला छानपैकी खालीवर करत करत आपल्याला दुसरी जी साईड आहे तीही छान क्रिस्पी अशी भाजून घ्यायची आहे. जेव्हा आपण याला
हलकंसं हे असं फ्राय करत असतो तेव्हा किचनमध्ये खूप मस्त असा सुगंध याचा सुटतो. खूप भारी आणि खूप मस्त असं वाटतं. आपण हे हे चटणीसोबत किंवा नुसतं आपण चहा जरी केला, चहासोबतही तुम्ही हे इव्हनिंग स्नॅक म्हणून वापरू शकता. हे बॉल्स जेव्हा तयार होतात तेव्हा तुम्ही त्याला 8 ते सॉरी 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही याला परत डीप फ्राय करू शकता. असं याला आपल्याला अ, अनेक प्रकारे याचा आपल्याला वापर करता येतो आणि खूप सहज होणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी चलता बोलता होते किंवा सकाळी चहासोबत सर्व्ह करायलाही अतिशय बेस्ट अशी ही रेसिपी आहे. नवरात्रामध्ये तर काय करावे आणि काय नाही आणि वेळेसही आपल्याला खूप मॅनेज करावं लागतं. त्यामुळे बेस्ट असा हा एक ऑप्शन आहे. खूप मस्त आणि खूप भारी असं वाटतं आणि खायला तर इतके अप्रतिम असे लागतात. पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत मी गॅसची जी फ्लेम आहे ना, ती लो टू मिडियमच ठेवली होती. कारण हे जे बॉल्स आपण बनवले आहेत ते कच्चेही नाही राहिले पाहिजे आणि छान ते वरून क्रिस्पी अशी झाली पाहिजे. म्हणून मी गॅसची फ्लेम खूप जास्त हाय अशी केली नाही. मस्त असे आपल्याला लालसर किंवा सोनेरी रंगावरती खमंग आणि खरपूस असे ते भाजून घ्यायचे आहेत किंवा तयार करून घ्यायचे आहेत. मधले जे 3 आहेत ना बॉल्स ते पटकन असे भाजले जातात. कारण त्या ठिकाणी उष्णता जी आहे गॅसची ती जास्त लागली जाते. तर पटकन आपल्याला काय करायचं आहे ते भाजून झाले की ते लगेच काढून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसरे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर तुम्हाला हवा तसा करायचा आहे. मध्ये-मध्ये झाकण ठेवत राहिलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. मस्त जेवढे ते आतून छान असे होतील तेवढे खायला ते खूप छान लागतात. आतून ते खूप मऊसूत असे होतात आणि वरून क्रिस्पी असे होतात. मस्त अशी क्रिस्पी एक बॅच बनवण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवा. खूप जास्त हाय करू नका. टेस्टही बदलते आणि याला थोडासा डार्क असा कलर येतो. म्हणून आपण गॅसची जी फ्लेम आहे ती त्याच याला सेट करून ठेवायची आहे आणि फक्त चमच्याच्या सहाय्याने याला खालीवर करत राहायचं आहे. मस्त होतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. इकडे जर तुम्हाला हा वेळ नसेल घालवायचा नसेल, तर तुम्ही याला डायरेक्टली डीप फ्रायही करू शकता. खूप जास्त यामध्ये पीठ वगैरे नसतं, त्यामुळे डीप फ्राय केले तरीही काहीही प्रॉब्लेम येत नाही. खूप मस्त कुरकुरीत आणि खमंग असे हे बॉल्स आपले तयार करून होतात. फक्त आणि फक्त 1 ते 2 साहित्यापासूनच मस्त कुरकुरीत तयार होतात आणि प्रवासामध्येही आपण याला आरामात वापरू शकतो. खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त याला मेहनत लागत नाही. अगदी कमी मेहनतीत खमंग आणि टेस्टी असा पदार्थ तयार होतो. तर चला आपले आता छान आपले हे बॉल्स आता खूप छान झालेले आहेत. एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात. तयार झाले की गरमागरम आपल्याला याला सर्व्ह करायचं आहे. या ठिकाणी मी गुळ शेंगदाण्यासोबत सर्व्ह केला आहे. तुम्ही दह्यासोबत, चहासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतही सर्व्ह करू शकता. काहीही जरी नसले तरी हे आरामात नुसतेही खाता येतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेला विषय म्हणजे पॅचच्या रांगोळ्या रेडीमेड. ह्या रांगोळ्या बनवायला अतिशय सोप्या असतात आणि खूप टिकाऊ अशा असतात. ह्या माझ्याकडे सेलिंगसाठीही उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कोणाला आवश्यकता असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला या रांगोळींमध्ये कोणती तर डिझाईन तुमच्या आवडीची हवी असेल तर तुम्ही मला तेही सांगू शकता. त्या डिझाईनमध्ये तुम्हाला तुमची रांगोळी तयार करून मी कुरिअरने पाठवून देऊ शकते. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. ज्यांना गरज असेल त्यांना नक्की सांगा. या रांगोळ्या संध्याकाळच्या वेळेला दारामध्ये खूप छान भारी अशा वाटतात किंवा सकाळच्या वेळेलाही किंवा घाईच्या गडबडीच्या वेळेलाही खूप सुंदर अशा या दिसतात. देवघरामध्ये तर व वापरण्यासाठी अतिशय बेस्ट असा हा ऑप्शन आहे. तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब